ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ನಾಮಫಲಕಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಬಳಕೆ ಮಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದೆ. ಆದರೆ ಈ ಆದೇಶವನ್ನ ಗಡಿ ಭಾಗವನ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಜಾರಿ ಮಾಡುವಂತೆ ಎಂಇಎಸ್ ಪುಂಡರು ಹೊಸ ಖ್ಯಾತಿ ಆರಂಭಿಸಿದ್ದು ಕನ್ನಡಿಗರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಾಡದ್ರೋಹಿ ಎಂಇಎಸ್ ದಶಕಗಳಿಂದ ಕನ್ನಡ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕನ್ನಡಿಗರ ಪರವಾಗಿ ಯಾವುದೇ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಂಡರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ವಿರೋಧಿಸುವುದೇ ಇವರ ಕೆಲಸ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಡ್ಡಾಯ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಬಳಕೆ ಮಾಡುವ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೂ ಎಂಇಎಸ್ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದು, ಗೋಕಾಕ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ನಿವಾಸಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವನ್ನ ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವನ್ನ ತಕ್ಷಣವೇ ಹಿಂಪಡಿಬೇಕು. ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಮುಂದುವರಿದರೆ ನಾವು ಬೀದಿಗಿಳಿದು ಪ್ರತಿಭಟಿಸುವುದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ದಾರಿ ಇಲ್ಲ. ಇದರ ಪರಿಣಾಮಗಳು ಎರಡು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. युवा समिती सीमाभागच्या वतीनं आज बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सतीश जारकिहोळी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. गेल्या 2 आठवड्यामध्ये कन्नड प्राधिकरणाच्या 2 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये 100% कन्नड सक्ती करून जिथं महापालिकेमध्ये आणि महापालिकेतले जे कर्मचारी आहेत त्यांची वाहनं, त्याचबरोबर महापौर आणि उपमहापौरांच्या वाहनांवरचं इंग्रजी नंबर प्लेटसुद्धा काढून 100% कन्नडी नंबर प्लेट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यासाठी ही जी कन्नड सक्ती आहे ही आमच्या महाराष्ट्रानं दावा केलेल्या विवादित 865 गावांना वगळून पूर्ण कर्नाटकात त्यांनी खुशाल करावी. त्याच्याबद्दल कुठल्याही मराठी माणसाला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ही जी सक्ती आहे ती बेळगावसह सीमाभाग त्यातून वगळण्यात यावा यासाठी आम्ही परवा दिवशी महापौरांना सुद्धा त्या ठिकाणी भेटून हेच निवेदन दिलं होतं. आज पालकमंत्र्यांना सुद्धा त्याच पद्धतीचं निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे. या प्रकाराबद्दल किंवा त्या बैठकीबद्दल कुठला नवीन आदेश आलाय काय याचा अभ्यास करून याच्यावर नक्कीच काहीतरी ठोस पावलं उचलून आम्ही नक्कीच तुमच्या निवेदनाचा विचार करू असं आश्वासन त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. लवकरात लवकर बाकीच्या लोकप्रतिनिधींनासुद्धा भेटून ही विनंती करणार आहे. ज्या मतदारसंघामध्ये मराठी बहुभाषिक लोक आहेत, ज्या मराठी भागातून लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला भेटून त्यांना मतदान करणाऱ्या मराठी भाषिकांसाठी तरी मराठी भाषेचा विचार करावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ಒಟ್ಟಾರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸದಾ ವಿರೋಧಿಸುತ್ತಾ ಇರುವ ಎಂಇಎಸ್ಗೆ ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗರು ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದು, ಈ 60-40ರಷ್ಟು ಅನುಪಾತದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವ ನಿಯಮವನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ನಾಡದ್ರೋಹಿಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರವು ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸಬೇಕಾಗಿದೆ.